विष्णू सहस्रनाम चिंतन मला चालू आहे। श्लोक 80 पर्यंत आपले झाले आहेत आणि 632 नामं आपण बघून झाली आहेत। एकेका श्लोकातील एक एक नाम याचं विवेचन आपण बघतोय। आता श्लोक 81 बघूया। आधी श्लोक बघूया। अर्चिष्मान अर्चितः कुंभो विशुद्धात्मा विशोधनः अनिरुद्धो प्रतिरथः प्रद्युम्नो मितविक्रमः। या श्लोकातलं पहिलं नाम आणि तसं क्रमाप्रमाणे 633 नाम अर्चिष्मान। ओम अर्चिष्मते नमः। अर्चिष्मान शब्दाची अर्चिष्मते चतुर्थी विभक्ती आहे आणि ज्याला नमस्कार करायचा आहे नमः म्हटलाय त्याची चतुर्थी विभक्ती प्रत्येक वेळेस वापरतोय आपण। अर्चिष्मन्तो यदि येनार्चिषा चंद्र सूर्योदयः स एव मुख्यः अर्चिष्मान। अर्चिष्मान म्हणजे किरणयुक्त, प्रभायुक्त, सूर्य चंद्ररूप, तेज पुंज। श्री नारायण कसे आहेत? परमात्मा स्वरूप असल्यामुळे सर्व तेजाचे उगमस्थान आहे ते। त्याचे प्रकाशन सूर्य करू शकत नाही, चंद्रही करू शकत नाही। म्हणजे चंद्र सूर्य या परमात्म्याला तेज देऊ शकत नाही, त्याला प्रकाशित करत नाही। तारका किंवा विद्युतही त्याला प्रकाश देत नाहीत। तर अग्नीचा प्रकाश तर काय करेल? तो पण देत नाही अग्नी, कारण त्याच्या प्रकाशानेच परमात्माच या सगळ्यांना प्रकाशित करतो। परमात्म्याच्याच प्रकाशनानेच सारे प्रकाशित होतात। अर्चिष्मान म्हणजेच काय? निर्धूम उज्ज्वल अग्नी। यज्ञोपासक ऋषींनी अग्नीच्या 2 अवस्था पाहिल्या। एक कशी? तर एक सधूम मलिन आणि दुसरी निर्धूम उज्ज्वल। सधूम म्हणजे धुरासहित अशा अर्थाने त्याला मलिन म्हणता येईल आणि दुसरी निर्धूम, निर लागलाय उपसर्ग म्हणजे स्वच्छ उज्ज्वल तेजपुंज असं। म्हणजे सधूम आणि निर्धूम या 2 अवस्था यज्ञोपासक ऋषींनी बघितल्या आहेत अग्नीच्या। त्या आपल्या अनुभवाप्रमाणे असुखावह व सुखावह असल्याचे त्यांच्या सहज लक्षात आले। जीवनाचंही तसंच आहे असं त्यांनी पाहिलं आणि म्हणून त्यांनी शुक्ल आणि कृष्ण गती मानल्या। शुक्ल गतीने इष्ट लोक जे असतात ते आणि कृष्ण गतीने अनिष्ट लोक लाभतो। इष्ट लोक म्हणजे जो आपल्याला गीतेमध्ये सुद्धा आपण हा शुक्ल गती आणि कृष्ण गती बघितलेली आहेत। उत्तरायणात किंवा प्रकाश असताना जो व्यक्ती मृत्यू पावतो तो कुठे जातो? तर इष्ट लोकात आणि कृष्ण गतीने जाणारे अनिष्ट लोक त्यांना लाभतो। लोक याचा अर्थ तो जो पितर लोक, कृष्ण लोक, इष्ट लोक, अनिष्ट लोक असं जे म्हटलंय अशा अर्थाने हे सगळं आपण बघितलं तिथे। इहलोक घ्या परलोक घ्या, त्या उभय लोकामध्ये तारक शक्ती 2च आहेत, एक मार्गदर्शक आणि दुसरी मार्गक्रमक। एकीचे प्रतिनिधी आहेत डोळे आणि बुद्धी आणि दुसरीचे प्रतिनिधी काय आहेत? तर पाय आणि स्फूर्ती किंवा आरोग्य किंवा वा कर्मशक्ती। अग्नी जेव्हा निर्धूम उज्ज्वल जळत असतो तेव्हा मार्गदर्शनही चांगले होते व शीतभयादींचे निवारण होऊन मार्गक्रमणही चांगले होते। त्या उलट सधूम अनुज्ज्वल स्थितीचं आहे, ते मध्ये डोळ्यात धूर भरतो। सधूम अवस्था असेल तर डोळ्यात धूर भरतो, शीतभयादींचं निवारण होत नाही। त्यालाच अनुलक्षून उपनिषदांच्या गीतेच्या ऋषींनी अर्चिरादी मार्ग म्हणजे देवयान आणि धूमादी मार्ग म्हणजे पितृयान असे कल्पिलेले आहे। गीतेच्या अध्याय 8 मध्ये हे सगळं आलेलं आहे वर्णन। त्याचं सरळ तात्पर्य असं आहे की जीवन जितकं ज्ञान आणि उद्यम यांनी शुद्ध आणि समृद्ध होईल तितकं इहपर सुखाचं होईल आणि जितकं ते ह्या 2 साधनात क्षीण किंवा न्यून राहील तितकं ते दुःखाचं होईल जीवन। परमात्मा अग्निवत उत्तम बुद्धी स्फूर्तियुक्त प्रकाशक आणि प्रेरक असल्यामुळेच त्याला काय म्हटलेलं आहे? अर्चिष्मान म्हटलेलं आहे। श्लोक 81 634 नाम बघतो आपण। अर्चितः। ओम अर्चिताय नमः। सर्व लोकार्चितैर्विरंच्या देवीरप्यर्चित इति अर्चितः। अर्चितचा अर्थ आहे पूजिलेला,
आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की सर्व लोकार्चितैहि, म्हणजेच संपूर्ण लोकांकडून जो पूजिलेला आहे, ब्रह्मादी संपूर्ण लोकांकडून जो पूजिला जातो, पूजिलेला आहे, म्हणून त्याचे एक नाम अर्चित हे भगवान विष्णूंचं नाम आहे. परमात्मा सर्व पूजित, विश्वपूजित आहे. सर्वाश्चर्यमय हे विश्व निर्माण करणारी, सर्व ज्ञानाची आणि सर्व शक्तीचे माहेर अशी एक अचिंत्य शक्ती आहे. अशी श्रद्धा म्हणजे सामान्य तर्काने सिद्ध न करता येणारी पण अपरिहार्य अशी जाणीव सुप्त, गुप्त, अस्फुट, स्फुट अशा प्रत्येक स्वरूपात प्रत्येक जीवांच्या निहित असते. तिच्या योगे तो त्या सर्वशक्तिमान परमेश्वराला मानत असतो आणि आपल्या परंपरेनुसार आणि आपल्या बुद्धिशक्तीनुसार ध्यान, भक्ती, कर्मयोगांनी, म्हणजेच काय, मन, वाक आणि काया या क्रियांनी त्याला पूजित असतो. पूजित नाही असं कोणीच नाही, कारण नाही म्हणणारा स्वतः आणि त्याचे ते नास्ती दर्शन त्या परमात्म्याचीच एक छटा आहे. कारण काही जण असे असतात अश्रद्ध किंवा नास्तिक म्हणता येईल, ते म्हणतात आम्हाला नाही मान्य ते सगळं, पण तरी सुद्धा ते सुद्धा एक परमात्म्याचीच एक छटा आहे. आणि नास्ती किंवा शून्य म्हणून तो त्यालाच पूजित असतो. म्हणजे नाही नाही असं म्हणत असताना सुद्धा हा नाही, हा कोणी इथे नाही आहे, हे सगळं जग असंच निर्माण झालेलं आहे, अशा अर्थाने जे म्हणतात, म्हणजे न अस्ति, नास्ती, शून्य असं म्हणून जे पूजित असतात ते सुद्धा नकळतपणे त्यालाच पूजित असतात. पण हे त्या नास्तिकाला कळत नाही. इतकंच, जसा एखादा वेडा लपावा आणि त्याने ओरडून सांगावे की अहो मी पहा इथे आहे लपलेलं बरं, तसं ते वदतो व्याघात रूप आहे. नास्ती हेही ईश्वराचंच रूप आहे आणि त्याची पूजा न करणे हीही त्याचीच पूजा आहे. असं म्हटल्यानंतर त्या परमेश्वराच्या पूजेतून कोण कसा सुटणार? परमात्म्याची शक्ती ही अशी अचिंत्य आहे की ती अनुकूल, प्रतिकूल, तटस्थ आणि मध्यस्थ अशा विविध वादांची विषयीभूत झाली आहे, क्षेत्र बनली आहे, आखाडा झाली आहे. सर्व नद्या जशा एका समुद्राला जाऊन मिळतात, तशी सगळी ध्याने, भाषणे आणि कर्म त्या एका परमात्म शक्तीला शरण जातात. म्हणून तो काय असं म्हटलेला आहे, पूजित म्हणजेच पूजिलेला. पूजितचा अर्थ आहे पूजिलेला. संस्कृतमध्ये याला कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण असं म्हणतात आणि याचा अर्थ पूजलेला अशा अर्थाने आहे. कोण? तर तो परमात्मा. आणि पूजित म्हणजेच अर्चित, म्हणून भगवंताचं हे एक नाम आहे अर्चित. श्लोक 81. 635 नाम बघतो आपण. कुंभहा. ओम कुंभाय नमः. आचार्य म्हणतात कुंभवदस्मिन् सर्वं प्रतिष्ठितम् इति कुंभहा. कुंभ म्हणजे घडा, कलश ज्याला म्हणता येईल असं. म्हणजे कुंभाच्या सारखं भगवंतामध्ये सगळ्या वस्तू स्थित आहेत, म्हणून भगवंताचे एक नाम कुंभ असं सांगितलेलं आहे. पण परमात्म्याला कुंभ म्हणण्यामध्ये काय बरं हेतू? आपण पूजेमध्ये कलश पूजन करतो, घटस्थापना करतो, भरल्या घागरीचे दर्शन शुभशकुन म्हटले जाते. अशा प्रकारे घट, कलश, कुंभ अत्यंत शुभ मानला आहे, कारण तो वर्णालय आहे, परमात्म्याचे वासस्थान आहे. परमात्म्याच्या ठाई सर्व शक्ती, सर्व देवता निहित आहेत. आणि म्हणून कलश पूजन करताना आपण एक श्लोक म्हणतो की कलशस्य मुखे विष्णु, कंठे रुद्र समाश्रितः, कुक्षौ मूले तस्य स्थितो ब्रह्मा, मध्ये मात्र गुणास्मृताः, कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा. असा प्रकारचा एक श्लोक आहे. पूजा करताना आपण कलश पूजा करताना हा श्लोक म्हटला जातो. म्हणजेच कलशस्य मुखे विष्णु, कलशाच्या मुखामध्ये विष्णू आहे. कंठे रुद्र, कंठामध्ये रुद्र. मूले तस्य स्थितो ब्रह्मा, ब्रह्मा त्याच्या तळाशी. मध्ये मातृगणा स्मृताः, मध्यभागी सर्व देवता. आणि अंतर्भागामध्ये कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधराः. वसुंधरा नुसतं म्हणजे अंतर्भागात सर्व सागर, म्हणजे 4 वेद सामावले आहेत
असं म्हटलेलं आहे. सारांश, कलश म्हणजे सर्व देवतात्मा होय आणि म्हणून परमात्मा कुंभ म्हटलेला आहे. आपल्या प्रत्येक कार्यारंभी घटाची स्थापना म्हणजे परमात्म्याचे अधिष्ठान होय. रामदासांनी तर म्हटलंय की आपल्या प्रत्येक कार्याला भगवंताचं अधिष्ठान पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, जर अधिष्ठान असेल तर सगळे कार्य सफल होईल. आपण घटस्थापना करीत असतो, कलश पूजन करीत असतो. कलश जलाने राजाला मूर्धाभिषेक होतो, म्हणजेच परमात्म्याच्या आशीर्वादाने तो राजा बनतो. त्यासाठी वर्णालयाचे चारी महासागरांचे जल आणावं लागतं. म्हणजे तो जो सर्वव्यापी परमात्मा म्हणजेच वरुण त्याची जलरूप संमती आणि आशीर्वाद आणून मगच राजा मान्य व्हावयाचा, म्हणून त्याला तसा जलाभिषेक केला जातो राजाला. हा झाला तात्विक व आध्यात्मिक अर्थ. व्यावहारिक अर्थानेही कुंभ म्हणजे हातचा जलाशय अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्या वाचून शुद्धी व्हावयाची नाही, तहान भागवायची नाही, जीवन चालावायचे नाही. जीवनाची शुद्धी आणि समृद्धी त्याच्या अधीन आहे आणि म्हणूनही परमात्मा हा ठीकच कुंभ म्हटलेला आहे. संस्कृतमध्ये कुंभ शब्दाचा अर्थ आहे मानवी शरीर असा देखील होतो. शरीररूपी घटामध्ये जीवनामृत आत्मा पाणी हे सामावलेले आहे. कुंभात घड्यात जल वा इतर वस्तू साठवल्या जातात. त्याप्रमाणे ज्याच्यामध्ये सर्व काही साठवलेले आहे तो कुंभ, म्हणून परमात्म्याला हे नाम एक दिलेलं आहे. हा कसा आहे तर आधीची नामे आहेत विशुद्धात्मा, नंतर म्हटलंय विधेय आत्मा. मागील नाम आपण आत्ताच बघितलं जे 634 नाम अर्चितः, अर्चित पदाने पूजनीयता सूचित केली आहे. विशुद्धात्मा, विधेयात्मा आणि आता अर्चित मागचं नाम याने सगळी त्याची पूजनीयता सूचित केली आहे. आणि अर्चितः कुंभ हे सविशेषण पद जर घेतलं तर पूजल्या जाणारा तो सर्वात्मा परमात्मा, कारण त्याच्या त्या कुंभात सर्व देवता निहित आहेत, म्हणून तो अर्चित आहे, म्हणून तो पूजनीय आहे. त्याला पूजिलेला असं म्हटलं जातं. त्याच्यात सर्व विश्वही राहते, धारण केलं जातं. सर्व वस्तू सर्व घटना त्याच्यामध्येच असल्याने कुंभ ही संज्ञा परमात्म्याला दिली आहे, ती सार्थच होय. त्याच्यातच सर्व काही साठवल्या जाते, म्हणून कुंभ हे एक त्याचं नाम आहे. श्लोक 81 636 नाम बघतो आपण. विशुद्धात्मा. ओम विशुद्धात्मने नमः. आचार्य भाष्य करतात की गुणत्रयातीततया विशुद्ध च असो आत्मा इति विशुद्धात्मा. त्रिगुणांच्या सत्व रज तम या त्रिगुणांच्या अतीत असल्याने भगवान विशुद्धात्मा आहे, म्हणून त्यांचे एक नाम विशुद्धात्मा होय. योगी आत्मशुद्धीसाठी सतत झटत असतात. देहे प्राणे मने जी शुद्धी ती त्रिशुद्धी म्हणजेच पूर्ण शुद्धी म्हटली जाते. या 3 कर्मपंथांनी शुद्ध झाल्याखेरीज आत्मशुद्धी म्हणजे आत्म्याचा शोध होत नाही. आत्म्याचे भान आणि ज्ञान व्हायला सर्वांगीण शुद्धीची अत्यंत आवश्यकता आहे. हृदय मंदिरातील त्या परमसुंदर आत्ममूर्तीचे दर्शन संपूर्ण आत्मशुद्धी वाचून होत नाही. परमात्म्याला विशुद्धात्मा म्हटले आहे. तो सर्व साधनांपासून वेगळा, अलिप्त, सर्व वासना विकारांच्या खळबळीपासूनही अत्यंत अलिप्त असतो. त्रिगुणातीत वासनातीत असा तो आहे. संपूर्ण मायेच्या पसाऱ्याच्या पलीकडे तो असतो, म्हणून त्याला विशुद्धात्मा म्हटलेला आहे. परमात्मा आत्मशुद्धीचा समुद्र आहे. आत्मशुद्धीच्या शिखराचे नावही विशुद्धात्माच आहे. ज्याला त्याच्यापर्यंत पोचायचे त्याने आत्मशुद्धीच्या एकापेक्षा एक उंच टेकड्यांचे आरोहण करीत करीत ते शिखर, तो स्वर्गमाथा गाठायचा आहे. शेषावतार म्हणून मानल्या गेलेल्या पतंजली मुनींनी देह, इंद्रिये, मन अशा त्रिशुद्धीचा प्रयास केला होता, म्हणून त्यांचं स्मरण असं केलं जातं. योगेन चित्तस्य पदेन वाचाम, योगेन चित्तस्य पदेन वाचाम मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तम प्रवरम मुनीनाम पतंजलिम प्रांजलिरानतोस्मी. म्हणजेच काय,
पतंजली मुनींनी योग दर्शनाने चित्ताचा, योगेन चित्तस्य म्हटलंय, योग दर्शनाने चित्ताचा, पदेन वाचाम, पद म्हणजे व्याकरणाद्वारा वाणीला, शब्दशास्त्रामध्ये जे काही भाषा आहे शब्दशास्त्र, हे भाषेतील शब्दांच्या अर्थाचा अभ्यास आहे. म्हणजे शब्द, वाक्य आणि त्याचे अर्थ कसे व्यक्त आणि त्याचा अर्थ कसा लावला जातो याचा अभ्यास आहे शब्दशास्त्र. म्हणजे व्याकरणानुसार शब्दांच्या सामान्य रूपाला प्रत्यय लावून तयार होणाऱ्या शब्दांना पद म्हणतात. सामान्य रूपाला उपसर्ग लागतो, कधी उपसर्ग, कधी प्रत्यय किंवा सामासिक शब्द जोडले जाऊन त्या सामान्य रूपातील शब्दाचे पद बनतं. म्हणून म्हटलंय की शब्दशास्त्राने वाणीचा, पदेन वाचाम, मलम शरीरस्य वैद्यकेन, वैद्यक शास्त्राने त्यांनी काय केलं, शरीर शुद्धी केली, शरीराचा मल दूर केला. यह अपाम अपाकरोत्तम, दूर केला त्यांना माझा, त्या प्रवरम मुनीना, म्हणजे प्रवर नावाचं गोत्र ज्याला म्हणता येईल अशा गोत्रात असणाऱ्या मुनी पतंजलींना प्रांजली रानतोस्मी, नमस्कार असो. योगशास्त्र, भगवद्गीता हे एक परिपूर्ण योगशास्त्रच आहे. स्वतः भगवान श्रीकृष्ण योगेश्वर असून ते 6व्या अध्यायात चित्तवृत्तीचा निरोध आणि योग कसा साधावायचा, मनोनिग्रहाच्या उपायासाठी अभ्यास आणि वैराग्य हा उपाय त्यांनी सांगितलाय. चित्तवृत्तीवर नियंत्रण कसे मिळवायचे हे सगळं योगशास्त्र जे आहे हे भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. म्हणून म्हटलंय की भगवद्गीता ही एक परिपूर्ण योगशास्त्रच आहे. चित्त म्हणजे ज्याला आपण अंतःकरण म्हणतो, त्याचा चित्त एक घटक आहे. अंतःकरण म्हणजे आतील इंद्रिये, त्याचे 4 भाग. कोणते 4? तर मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हे अंतःकरण चतुष्टय आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे 4 भाग अंतःकरणाचे. आपण एखादी वस्तू पाहिली डोळ्यांनी की त्याचे मनावर संस्कार होतात. ती वस्तू हवी नको असा संकल्प मग कोण करतं, तर मन करतं. मग ती संस्कार बुद्धीकडे मन पाठवतं. डोळे आधी बघतात, मग मनावर संस्कार होतात, मग ते संस्कार बुद्धीकडे मन पाठवतो. निश्चय करणं कोणाचं काम आहे, तर बुद्धीचं. मग ते निश्चयात्मक असो की व्यवसायात्मक असो, हे सगळं काम बुद्धीचं आहे. निश्चय करून धारणा करणे म्हणजे धरून ठेवणं, हे कोणाचं काम आहे, ते चित्ताचं. ते चित्त करतं. आणि मग अहंकार म्हणजे अहंकडून ती कृती होते. चित्तातल्या क्लेशांना शिथिल करून विवेक व एकाग्रता आणण्यासाठी अभ्यास व वैराग्य. वैराग्य म्हणजे काय, तर वीत राग यस्मात, ज्याच्यातून आसक्ती निघून गेली आहे. राग म्हणजे संस्कृतमध्येच पुन्हा आसक्ती ज्याला म्हणता येईल, प्रेम, एखाद्या गोष्टीबद्दलची आसक्ती, ती ज्यातून वीत म्हणजे निघून गेलेली आहे त्याला वैराग्य म्हणतात. म्हणजे अभ्यास आणि वैराग्य त्यानेच अंतःकरण शुद्धी होते. ही आत्मशुद्धी म्हणजेच विशुद्धात्मापर्यंत ती पोहोचवते. जेव्हा आत्मशुद्धी होते तेव्हाच ते एकेका पायऱ्याने जात जात त्या विशुद्धात्मापर्यंत पोहोचवते. असे योगीही जितेंद्रिय, विशुद्धात्मा, विजितात्मा होऊनच मग निज पदवीस पोचतात. श्लोक 81, 637 नाम. विशोधनाः. ओम विशोधनाय नमः. स्मृतिरूपेण पापानां क्षपणात विशोधनाः. आचार्य म्हणतात की स्मृतिरूपाने शुद्ध करणारा, पाप नाहीसे करणारा असा जो तो कोण, तो परमात्मा. त्याचे एक नाम विशोधनाः. म्हणजे ज्याच्या स्मरणाने, ध्यान करण्याने सर्व वासनांचा क्षय होतो आणि अंतःकरण त्या वासना, तिच्या सवयी, त्यांचे विक्षेप यापासून अंतःकरण पूर्ण मुक्त होते. आणि म्हणून तो भगवान विष्णू विशोधना आहे असं म्हटलंय. तो स्वतःच सर्व शुद्धतेचे, पावित्र्याचे उगमस्थान आहे. सर्व तीर्थांनाही पावित्र्य त्याच्यामुळेच प्राप्त होते. त्याचे केवळ स्मरण केले असता माणसाच्या अंतःकरणातील सर्व पाप, त्याचे परिणाम स्वरूप सर्व विक्षेप, चंचलता या सहित सगळं निघून जातं, शुद्ध होतं. विशेषेण शोधयती इति विशोधनाः अशी व्युत्पत्ती केली जाते.
जो विशेषतः शोधन करतो. वि उपसर्ग लागलाय विशोधन शब्दाला. वि उपसर्ग लागलाय. वि हा उपसर्ग, त्याचा अर्थ आहे विशेषतः. आणि शोधन असे दोन पद आली त्याच्यात, वि उपसर्ग आणि शोधन. जो विशेषतः शोधन करतो. शोधन म्हणजे काय तर सुधार करणे, शुद्धीकरण करणे, दुरुस्त करणे, सुधारणे अशा अर्थाने, त्याच अर्थाचे हे सगळे विविध शब्द आहेत. शोधन करणारी द्रव्ये किंवा क्रिया अनेक आहेत, परंतु त्या सर्वांमध्ये आत्मज्ञान हे परमशोधन आहे. म्हणजेच एकदा आत्मज्ञान झालं की मग हा केवळ स्मृती मात्रेनं शुद्ध करणारा, पाप नाहीसे करणारा असा हा परमात्मा. म्हणून त्याचे एक नाम विशोधन हा असं म्हटलंय. गीतेत म्हटलंच आहे की नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमेह विद्यते. ज्ञानासारखं दुसरं पवित्र काहीही नाही. निरनिराळ्या पदार्थांच्या शुद्धीसाठी निरनिराळी द्रव्ये प्रक्रिया वापरली जातात. वस्त्र, पात्र, गात्र वेगवेगळ्या प्रकारे शुद्ध केले जाते. त्याचप्रमाणे वाक, काया, चित्त यांचेही शोधन केले जाते. परंतु तेवढ्याने खरी किंवा पुरी शुद्धी होत नाही. त्यांची शुद्धी विशुद्धीच्या ऐलथडीच राहून जाते. विशुद्धी म्हणजे ज्या अविद्येच्या, अज्ञानाच्या योगे जीव जन्म कर्म फल परंपरेत सापडतो, त्या परंपरेतूनच, त्या संसारातूनच त्याची सुटका होते. त्यातून सुटणे म्हणजेच मग विशोधन. जन्माच्या पाठी व्याधी आल्या, जरा आहे. जन्म आला म्हणजे मग त्याच्या मागे मग वृद्धत्व येते, मृत्यू येतो, दुःख आहे, व्याधी आहे, अनेक दोष लागतात. म्हणून तो जन्मच नाहीसा करणारे जे आत्मज्ञान आहे त्याला त्यांनी विशोधन असं म्हटलंय. आणि विशोधन म्हणजे पवित्र अशा अर्थाने पवित्र करणारा. तर असा हा पवित्र करणारा कोण तर तो परमात्मा होय. मृगजळच आटल्यानंतर त्यात बुडणे, निरडणे कुठून? मृगजळ असेल तर हे सगळं आलं, पण मृगजळच नसेल तर मग त्याच्यामध्ये बुडणे, रडणे कुठून? स्वप्नातल्या अनर्थांनी मनुष्य कसा उसणावतो. स्वप्नात एखाद्या अनर्थी स्वप्न पडलं, आपल्याला अनर्थ असणार असेल एखादं किंवा दुःखदायक काही स्वप्न पडलं की मनुष्य उसणावतो. पण जागृत झाल्यावर स्वप्नासकट ते सारे अनर्थ तो विलयाला जातो. त्यासाठी धावाधाव, आणाण नि लावालाव काहीच करावी लागत नाही. ते केवळ स्वप्न होतं याची जाणीव व्हायला लागते. आत्मज्ञान हे तसे विशोधन आहे. आत्मा आणि आत्मज्ञान हे अभिन्न असल्यामुळेच तो परमात्मा विशोधन होय. एकदा आत्मज्ञान झालं की मग तत्र कह मोह कह शोकः एकत्वम अनुपश्यतः असं आचार्य म्हणतात. यासाठीच श्लोक 81 638 नाम बघतो आपण. अनिरुद्धः. ओम अनिरुद्धाय नमः. चतुर्व्यूहेषु चतुर्थो व्यूहः अनिरुद्धः. वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध हे 4 व्यूह सांगितले. या 4 व्यूहांच्या कल्पनेतील जो चौथा व्यूह आहे अनिरुद्ध, ते एक नाम परमात्म्याचे आहे. अर्थ आहे त्याचा ज्याला कोणी अडवू शकत नाही. अनिरुद्ध, अ लागलाय म्हणजे नकारार्थी आणि निरुद्ध म्हणजे अडवता येणारा अशा अर्थी. आणि अनिरुद्ध म्हणजे ज्याला कोणी अडवू शकत नाही, शत्रूही अडवू शकत नाही, तो अनिरुद्ध परमात्मा. याआधी 33व्या श्लोकामध्ये 185 नाम सुद्धा हे आलेलं आहे. पुन्हा विरुक्ती झालेलीच आहे, काही नामांची पुन्हा पुन्हा सांगितलेलं गेलेलं आहे. या श्लोकामध्ये अनिरुद्ध आणि प्रद्युम्न हे 2 व्यूह आले आहेत. 4 व्यूहांपैकी 2 व्यूहांचा उल्लेख या श्लोकात 81व्या श्लोकामध्ये आलेला आहे. अनिरुद्धो प्रतिरथः प्रद्युम्नो मितविक्रमः असा या श्लोकार्ध आहे 81चा. खरे तर हे 4 व्यूह कसे सविशेषण असावे, विशेषणासहित असावे असं म्हटलंय. अप्रतिरथ अनिरुद्ध म्हणजे ज्याच्या विरुद्ध कोणीही नाही, ज्याला कोणी विरोध करू शकत नाही असा तो अनिरुद्ध.
अप्रतिरथ अनिरुद्ध हे एकत्र नाम घ्यायला हवे होते असं काहींचं म्हणणं, वेगवेगळं न घेता, कारण अर्थ तोच आहे, किंचित छटा बारीक वेगळी. तसंच पुढचंही प्रद्युम्न आणि अमित विक्रम हे सुद्धा अमित विक्रम प्रद्युम्न असं घ्यायला हवं होतं, कारण अप्रतिरथ आणि अमित विक्रम हे विशेषण म्हणून वापरले जातात. याआधी मुकुंदोमित विक्रम असं नाम येऊन गेलंय किंवा संकर्षणोच्युत असं जे आलेलं आहे तोही सुद्धा सविशेषणयुक्त असंच हे असायला हवं होतं, पण ते सुद्धा वेगवेगळी नामं घेतलेली आहेत. वर जे 4 व्यूह सांगितले ते हे नित्य विशेषण युक्त असावा अशा अर्थाने आहे. महाभारतामध्ये बलराम, कृष्ण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध हे चौघे कसे होते? तुल्यबल सामर्थ्य असणारे, अप्रतिरथ अमित विक्रम मानलेले आहेत. रूप गुण शिलानी ते सर्व समान तळपणारे होते. व्यूह कल्पना जरी बाजूला ठेवली आणि स्वतंत्रपणे जरी याचा विचार केला तरी करता येतो आणि तसा तो करणं श्रेयस्कर आहे. तथापि मानवी जीवन हे एकेरी नाही, ते अनेक पदरी आहे. बटमोगऱ्यामध्ये जसं एकाच फुलामध्ये 7 थर असतात, तसे हे मानवी जीवन आहे, अनेक थरांचं बनलेलं आहे. त्यामध्ये पारमार्थिक सत्य आणि व्यावहारिक अनृत म्हणजे असत्य या 2 टोकांच्या मध्ये या दोहोंच्या मिश्रणांच्या अनेक छटा पसरलेल्या आहेत मानवी जीवनात. आणि म्हणूनच श्री शंकराचार्यांनी म्हटलंय की सत्यानुरूते मिथुनी कृत्य प्रवर्तितोयम लोकव्यवहारः, म्हणजे सत्य आणि असत्य या दोन्हीचाही सहारा घेऊन या संसाराची यात्रा पूर्ण केली जाऊ शकते. सांसारिक अनुभव जो आहे तो सत्य आणि असत्य या दोन्ही मिश्रणाने बनतो. संसार सत्य आणि असत्य या 2 तत्वांनी निर्मित आहे. प्रेम किंवा हिंसा दोन्हीचा सहारा कधी कधी घ्यावा लागतो. केवळ गुलाबाचं फूल देऊन आतंकवादी विचारधारा असणाऱ्यांच्या खात्मा करू शकत नाही. प्रेमाने त्या लोकांचा खात्मा करता येणार नाही, किंवा केवळ हिंसेनेही संसार जिंकता येणार नाही. वेळ पडली तर एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात कमलफूल प्रेमासाठी घ्यावेच लागते. शास्त्रांमध्ये वर्णिलेल्या देवी देवता बिना शस्त्राचं एकही नाही. हे सांगण्याचा प्रयास आहे की परिस्थितीनुसार वेळेनुसार तसे तसे आचरण देवी देवतांनीही केलेले आहे. आपण विचार करा की या संसाररूपी भवसागराला केवळ सत्याने पार करता येते, हा जो समज आहे हा केवळ मूर्खतेचा आहे. कारण जे दुष्टपणे वागणारे असतात, असत्याने वागणारे असतात, असे लोक आपल्याला सहजासहजी जगू देत नाही. मग त्यावेळेस कधी तलवारही उगारावी लागते, कधी गुलाबाचं फुलही हातात देऊन प्रेमाने सुद्धा त्यांना जिंकावं लागतं. अशा प्रकारे संसार हा सत्य आणि असत्य या 2 तत्वांनी निर्मित आहे. सत्य आणि असत्य एका शिक्क्याच्या 2 बाजू आहेत. अनिरुद्ध पद हे तसेच पारमार्थिक तत्वविचार, ऐतिहासिक व्यक्ती आणि कविकल्पना यांच्या पदरांचा अनेक पदरी आणि अनेक रंगी गोफ आहे. तत्वविचार कसा असतो? निश्चित असतो. आणि ऐतिह्य, ज्याला ऐतिहासिक म्हणता येईल, ते कसं असतं? अनिश्चित. आणि कविकल्पना या अनियंत्रित आहे. इथे ऐतिह्य असं पद वापरलेलं आहे किंवा असा शब्द वापरलेला आहे. ऐतिह्याचा अर्थ आहे परंपरागत, अनुश्रुत म्हणजे जे ऐकलं जातं, पिढी दर पिढी परंपरेनुसार ऐकलेलं आहे अशी गोष्ट, असं ज्ञान, त्याला ऐतिह्य म्हटलं जातं. मौखिक परंपरा ज्याला म्हणता येईल किंवा किंवदंती असंही म्हणतात. हा सगळा लोकपरंपरेचा प्रवाह आहे. लोककथा, दंतकथा यातून अशा प्रकारचं कधी कधी व्यक्तिचित्रण केलं जातं किंवा काही गोष्टी सांगितल्या जातात किंवा काही ज्ञानही दिलं जातं. अशा अर्थी जसं वडाच्या झाडावर ब्रह्मराक्षस आहे, हे ऐतिह्य आहे, म्हणजे परंपरेने प्राप्त प्रमाण किंवा उपदेश, अनुश्रुत ज्याला म्हणता येईल, ऐकिवात आहे, असं ऐकलेलं आहे, अशा अर्थाने म्हटलं जातं. हे सगळं कसं आहे? अनिश्चित आहे. कविकल्पना अनियंत्रित आहे. त्याचे
त्यामुळे कसं वैचित्र्यपूर्ण असणारच. तथापि दाणा आणि भूस पाखडले काढले म्हणजे मग काय, भूस उडून जातं आणि दाणा तेवढा हाती लागतो. परमात्मा शक्ती ती तशी आहे. निर्गुण असल्यामुळे कोणाकडूनही अडवल्या जाऊ शकत नाही. शत्रूही तिला जिंकू शकत नाही, विरोध करू शकत नाही. अनिरुद्ध म्हणजेच अबाधित, अजेय, स्वेच्छाचारी, नियंत्रणात आणता न येऊ शकणारा असा याचा अर्थ आहे. निर्विरोध, व्यवधान रहित असा तो कोण आहे तर परमात्माच आहे, भगवान विष्णूच होय असं म्हटलेलं आहे. बाकी सगळे निरुद्ध म्हणजे रोखता येऊ शकतात, त्यांना बाधित आहेत, सीमित आहेत, संयमित आहेत, नियंत्रित करता येऊ शकणारे आहेत. बाकी सगळे निरुद्धचे अर्थ संदर्भानुसार बदलतील इतकंच, पण निरुद्धचा अर्थ हे अशा प्रकारचा आहे, बाधित, संयमित, नियंत्रित अशा प्रकारे. पण जर आधी लागलाय निरुद्धला म्हणजेच कुणीही त्याला अडवू शकत नाही. अनियंत्रित असं त्याचं पराक्रम आहे, असं त्याचं वीर्य आहे, असं त्याचं पौरुषत्व आहे, किंवा ज्याला कुठेही बंधन नाही असा तो कोण तर अनिरुद्धच होय. या अर्थाने भगवान विष्णूंचं नाव अनिरुद्ध हे योग्यच होय. श्लोक 81 639 नाम बघतो आपण. अप्रतिरथः. ओम अप्रतिरथाय नमः. प्रतिरथः प्रतिपक्षोऽस्य न विद्यत इति अप्रतिरथः. प्रतिरथ म्हणजे प्रतिपक्ष, विरुद्ध पक्ष, आणि भगवंताचा कोणी विरुद्ध पक्ष नाही. त्याला आव्हान करून अडविणारा कोणीही या जगात असू शकत नाही. आधीचं आपण अनिरुद्ध नाम बघितलं, तेही थोडं त्या अर्थानेच आहे, कोणी त्याला जिंकू शकत नाही अशा अर्थाने. इथे अप्रतिरथ म्हणजे भगवंताचा कोणीही विरुद्ध पक्ष नाही. त्याच्या प्रेमामध्ये सर्व शत्रुत्व नाहीसं होतं असा तो श्रीनारायण अप्रतिरथ या नामाने प्रसिद्ध आहे. त्याची बरोबरी करणारा कोणीही नाही. गीतेमध्ये अर्जुन जेव्हा भगवंताची विश्वरूप दाखवल्यानंतर स्तुती करतो तेव्हा तो म्हणतोच आहे, नत्वत् समोस्त्य वेदिका कुतोन्यो लोकत्रयेप्य प्रतिम प्रभाव. हे देवा, तुमचा प्रभाव तिन्ही लोकात इतका अतुलनीय आहे. नत्वत् समः अभ्यधिकः अस्ति. तुझ्यासारखा दुसरा कोणीही नाही. परमेश्वरा वाचून अधिक श्रेष्ठ या विश्वात कोणी असणं शक्य नाही. हे पटण्याला फारशा बुद्धीची जरूर आहे असं नाही. अखिल जगाचा स्वामी, अनंत ब्रह्मांडाचा नायक परमेश्वर हा एकच असला पाहिजे हे अगदी उघड आहे. त्याला कोणीही आव्हान करणारा असू शकत नाही. कारण एकाच विश्वाचा स्वामी जर अनेक असले तर सृष्टीचा व्यवहार सुरळीतपणे चालणं शक्य होणार नाही. प्रत्येक स्वामीची इच्छा वेगळी राहिली असती, नियम पद्धती वेगळी, सृष्टी उत्पत्तीची स्थिती लयाची कल्पना प्रत्येकाची वेगळी, मांडणी सुद्धा भिन्न भिन्न राहिली असती. असं झालं असतं तर विश्वजीवनाच्या दृष्टीने मोठा गोंधळ, विलक्षण गोंधळ माजून राहिला असता. तेव्हा सृष्टीत्पादक वा चालक आणि विनाशशक्ती ही एकच असली पाहिजे हे मान्यच करावं लागतं. ती शक्ती म्हणजेच तो परमेश्वर सर्वश्रेष्ठ असा सर्वांचा हा स्वामी आहे. त्यापेक्षा अधिक सामर्थ्याचा त्या परमेश्वरावरही अधिकार गाजवू शकेल असा कोणी या विश्वात असेल असं म्हणणं सुद्धा तर्कदृष्ट होईल. सर्वांमध्ये श्रेष्ठ असल्यालाच परमेश्वर म्हणायचे, मग त्याच्यासारखं अन्य कोणी असणे शक्यच नाही हे ओघानं आलंच. तत्सम कोणी असेल हीच कल्पना जर फोल ठरते तर त्याहीपेक्षा आणखी कोणी या विश्वात श्रेष्ठ तर असू शकेल या कल्पनेला तर वाव राहिलाच नाही. कारण अपरंपार सामर्थ्य संपन्न अद्वितीय शक्तीलाच परमेश्वर म्हणून संबोधणे हेच केव्हाही उचित होईल. आणि अशी जी अलौकिक विलक्षण एकच एक शक्ती तिच्या प्रभावाशी टक्कर देईल अशी या त्रैलोक्यात म्हणजेच सकल विश्वाचे अध, मध्य आणि ऊर्ध्व असे 3 भाग कल्पून विश्व संसाराचा विचार केला तरी सुद्धा अन्य कोणती शक्ती बरं असू शकेल? शक्यच नाही. तोच एक आहे. आणि म्हणून परमेश्वराचा प्रभाव कसा आहे? अप्रतिम आहे. त्याला कसलेही प्रमाण लावून मर्यादा घालता येत नाही. म्हणून भगवंताचं एक रूप हे जे सांगितलं आहे हे अप्रतिरथ, अनिरुद्ध,
असंच आहे. अप्रतिरथ याचा वाच्यार्थ सरलार्थ असा आहे की ज्याला प्रतिपक्षीय तोंड देणारा रथ नाही, असा साधा हा सरळ अर्थ झाला. ज्याला आपण वाच्यार्थ म्हणतो सरळ अर्थ. अप्रतिरथ ज्याला प्रतिपक्षीय तोंड देणारा रथ नाही. लक्षार्थाने रथ म्हणजे रथी, योद्धा. रथ वेगळा आणि रथी म्हणजे त्यात बसून युद्ध करणारा रथी जो असतो, किंवा योद्धा किंवा वीर असा अर्थ घ्यायचा असतो. कारण कोणताही रथच कोणाला अनुकूल वा प्रतिकूल असत नाही, तर असतं कोण? रथी. ते कारण रथ हे जड साधन आहे. शत्रुत्व मित्रत्व हा कोणाचा धर्म आहे? चेतनाचा. म्हणजे रथीचा, योद्धा, वीर याचा शत्रुत्व किंवा मित्रत्व हा धर्म आहे. परमात्माचा निरोध होऊ शकत नाही, कारण तो कसा आहे? सर्वगत आहे. तो वीर आहे, तो योद्धा आहे. याच्या आधी नाम पुढे आपल्याला नाम येणार आहे. वीर, शूर, अमित विक्रम हे सगळी नामं आहेतच. तसा आहे अप्रतिरथ नाम, म्हणजे याला कोणीही विरोध करू शकत नाही. कारण तो परमात्मा कसा आहे? एकमेवाद्वितीय असाच आहे. निर्विरोध, निरोध म्हणजे निर्विरोध म्हणजे विरोध न होणारा, आणि निर्निरोध म्हणजे नियंत्रण, अडवणे, वश करता न येणारा, नियंत्रण ज्याचं करता येत नाही असा. म्हणजे दोन्ही अर्थाने निर्विरोध किंवा निर्निरोध दोन्ही अर्थाने. प्रद्युम्न पुत्र आणि कृष्ण पौत्र अनिरुद्ध तर बाणाच्या किल्ल्यामध्ये कैद झाला होता, आणि त्याची सुटका कृष्णाला बाणाचा विरोध मोडून काढून करावी लागली होती. बाणासूर जो होता त्या बाणाचा म्हणजेच त्या बाणासुराचा विरोध मोडून या लोकांची सुटका करावी लागली होती अनिरुद्धची. अव्यक्त सर्वगत तत्वाची बरोबरी व्यक्त एकदेशी महापराक्रमी सत्व कसं असणार? पण गौरवाने निरुद्धाला अनिरुद्ध आणि प्रतिरथीने हटकलेल्याला अप्रतिरथ, अप्रतिमल्ल असं म्हटलं जातं. कारण तो विजयी झालेला आणि महापराक्रमी असा असतो. परमात्मा भगवान विष्णू श्री नारायण हा असा आहे अप्रतिरथ. श्लोक 81 640 नाम बघतोय आपण आता. प्रद्युम्नः ओम प्रद्युम्नाय नमः. प्रकृष्टम द्युम्नम द्रविणमस्येति प्रद्युम्नः चतुर्व्यूहात्मा वा. द्युम्न याचा अर्थ आहे धन किंवा पौरुषत्व. प्रद्युम्नमध्ये प्र उपसर्ग लागलाय आणि द्युम्न हे पद आहे. द्युम्नचा अर्थ आहे धन किंवा पौरुषत्व. प्र उपसर्ग लागला म्हणजे त्याचा आणखीन अर्थ कसा होईल? अधिकतेने, विशेषत्वाने, प्रकृष्ट म्हणजे श्रेष्ठ या अर्थाने करता येतो. प्रकृष्टम द्युम्नम अधिक उत्तम असा अर्थ करून अधिक शक्तिशाली, अधिक पौरुषत्व असणारा, अधिक ताकदवान, पराक्रमी म्हणून त्याचं एक परमात्म्याचं नाव हे प्रद्युम्न सांगितलेलं आहे. हा सगळा या प्रद्युम्न शब्दाचे अर्थ आपण बघितले. द्युम्नमध्ये शक्ती, प्रेरणा, ऐश्वर्य, उत्साह, महिमा, जोश असे अनेक अर्थ द्युम्न शब्दाचे आहेत. आणि प्र उपसर्ग लागला म्हणून अधिक ऐश्वर्यशाली, अत्यंत पराक्रमी, श्रेष्ठ महिमा असे अनेक अर्थ त्यातून संदर्भानुसार घेता येतात. असं म्हणण्याची सगळी पद्धत आहे की सखू मरो बकू मरो डुमण्या माझा कामाचा. ही एक म्हण आहे. सखू मरो बकू मरो डुमण्या माझा कामाचा म्हणजे सगळ्या कला विद्या भले जावोत, पण वीर्य संग्रह म्हणजे सर्व प्रकारची शक्ती तेवढी शाबूत राहो हा या म्हणीचा अर्थ आहे. तो जीवनशक्ती स्रोत आहे. ज्याचं पौरुषत्व क्षीण, दुर्बल तो प्राणी कसा असतो? निस्तेज दिसतो. तो आपल्याच दृष्टीने हीन दीन होतो. कधी कधी आपल्याच यांनी तो स्वतःला दुर्बल समजतो, हीन दीन समजतो. कारण त्याच्यामध्ये तसं तेजस नसतं, पौरुषत्व नसतं, वीरत्व नसतं. म्हणूनही कधी कधी तो स्वतःला हीन दीन समजायला लागतो आपल्याच दृष्टीतून. आत्मग्लानीच्या मग खोल खोल गर्तेत पडतो. कारण नाही होत माझ्याच्याने, नाही करू शकत मी हे असं त्याला वाटू लागतं. आणि मग नरक नरक ज्याला म्हणतात तो हाच होय. असे मग नरकपतीत केव्हा केव्हा आत्महत्या करतात. कारण अतिशय मनाने दुर्बल झालेले असतात, आत्मबल त्यांचं खचलेलं असतं, हतोत्साह झालेले असतात.
अशा स्थितीचे दुसरं टोक कोणतं आहे तर प्रद्युम्नत्व. यालाच स्वर्गीय नंदनवन म्हणायचे. एक ही नदी आणि दुसरा अतिशय सर्व प्रकारची शक्ती असणारा, ऐश्वर्यशाली, अत्यंत पराक्रमी, श्रेष्ठ, त्याला प्रद्युम्नत्व म्हणता येईल. म्हणजे दोन टोकं असे दोघांचे. ह्यालाच स्वर्गीय नंदनवन म्हणायचे. जिथे प्रद्युम्नत्व आहे तिथे स्वर्गीय नंदनवन म्हणायचे. तिथे जीवनाच्या सर्व सुखोपभोगांची क्षमता षोडश कलाने नांदत असते. जग सदैव उपभोग सामग्रीने परिपूर्ण आहे, पण आमच्याजवळ जर उपभोग क्षमता नसेल तर काय उपयोग. आम्हाला तहान, भूक, मैथुन इच्छासारखी असत नाही. त्यामुळे तेवढ्यापुरते भोग जात असून नसल्यासारखे होतात. भोग्य जात जे असतात ते असून नसल्यासारखे होतात. पण ज्याने आपले हे उपभोग क्षमता, रूप, यौवन आणि पौरुष अक्षीण राखले आहे, तोच यावद अर्थ उपभोक्ता प्रद्युम्न म्हणावायचा. त्याला यथासमय तृषा, क्षुधा, निद्रा, काम इत्यादी सर्व भाव आहूतवत उपस्थित होतात. त्याने म्हटलं तेव्हा त्याच्या पुढे हे सगळं येतं आणि तो यावद अर्थच त्याचं सेवनही करतो. निद्रा घ्यायची गरज असताना तो क्षणात निद्राधीन होतो, घोरू लागतो. जसा अर्जुनाला गुडाकेश म्हटलंय. गुडाकेश, गुडा म्हणजे निद्रा, आणि त्याच्यावर ज्याचं स्वामित्व आहे तो म्हणजे अर्जुन. जेव्हा म्हटलं तेव्हा निद्रा, आणि जेव्हा जागृत व्हायचे तेव्हा जागृत होणारा, म्हणून त्याचं एक नाम गुडाकेश आलेलं आहे. म्हणजेच निद्रा घ्यायची गरज असताना जो क्षणात निद्राधीन होतो, घोरू लागतो, त्यासाठी त्याला निद्रेच्या गोळ्या घ्याव्या लागत नाही. जो यथाप्रसंग सर्व कार्यक्षम असतो. परंतु कोणी कितीही दक्षतेने ही क्षमता सिद्धी साधली तरीही तो क्षीण होत नाही, कारण ती देह सापेक्ष नाहीये, निरपेक्ष आहे, आणि त्यालाच प्रद्युम्न म्हणावायचा. परमात्मा अवतार रूपात येतो तेव्हा तो असाच असतो, तसाही तो सर्व शक्तिशाली आहेच, आणि म्हणूनच परमात्म्याचं एक नाम प्रद्युम्न हे आहे. त्याचा पराक्रम अत्यंत श्रेष्ठ आहे, महिमा त्याचा श्रेष्ठ महिमा आहे, अधिक ऐश्वर्यशाली, सर्व कलांनी युक्त असा तो, सगळे गुण त्याच्याजवळ आहे, त्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही, म्हणूनही तो प्रद्युम्न होय. पृष्ठम द्युम्नम द्रविणमस्येति प्रद्युम्नः असा जो उल्लेख केला आचार्यांनी तो अशा पद्धतीने. श्लोक 81, 641 नाम बघतो आपण. अमित विक्रमः. ओम अमित विक्रमाय नमः. अमितो तुलितो विक्रमोस्य इति अमित विक्रमः. अहिंसित विक्रमो वा, असं आचार्य भाष्य करतात की ज्याचं सामर्थ्य अमित आहे, अतुलित म्हटलेलं आहे, अपार आहे, ज्याचा पराक्रम मोजता येण्या पलीकडे आहे. मित म्हणजे मोजता येणे, आणि अमित म्हणजे मोजता येण्याच्या पलीकडे, न मोजता येण्यासारखा. असा कोण आहे तर श्री विष्णू, श्री नारायण हा सर्व शक्तिमान तोच आहे. त्याचे विरुद्ध कोणी उभे राहू शकत नाही. श्री विष्णूचा वामनावतारातील पराक्रम सर्व विदित आहेच. हे दृश्य विश्व कसं आहे, मूर्त आहे, पण याची गणती करता येते का? ग्रह, नक्षत्र, तारका मोजता येणे शक्य आहे? ऋतुपर्णाला गणित विद्या अवगत होती असं म्हटलं जातं. ऋतुपर्ण नावाचं एक पूर्वी होता आहे, तर त्याला गणित विद्या अवगत होती. त्याने एका प्रचंड वृक्षाची पाने किती हे गणिताने सांगितले होते. विचार केला तर वृक्षाची पाने अगणित, पण ऋतुपर्णाने ते गणित विद्येने सांगितली. ऋतुपर्ण कोण होता तर ऋतुपर्ण हा अयोध्येचा पुराणकालीन राजा होता. अक्षविद्येमध्ये अत्यंत निपुण होता, पण त्याला ही पृथ्वीची रजककण आणि आकाशातील ग्रहगण मोजणे शक्य झाले नसते कदाचित. पण हल्लीचे ज्योतिर्गणिती ग्रहांची वजने, त्यांच्या कक्षांची लांबी, त्यांची अंतरे इत्यादींचे गणित अचूक करतात. पण दिशा, कल, मन, प्रकृतीचे गुण इत्यादींचे मोजमाप कोण कसे घेणार? जिथे द्रव्य, गुणक्रिया, दिक्काल संभवतात तिथे मोजमापही संभवते. कोणाला तसे मोजमाप काढता न आले तरी ते काढणं शक्य आहे. पण जिथे जिथे कशाचाच लाग लागत नाही तिथे तुम्ही काय मोजणार?
म्हणून परमात्मा हा कसा आहे, अप्रमेय. त्याची ही अप्रमेयताच त्याचा अमित विक्रम होय. निर्गुण परमात्म्याचा महिमा अमित आहे, पण सगुण परमात्म्याचा महिमा सुद्धा अमितच आहे. निर्गुण म्हणजे तो दिसत नाही, अव्यक्त आहे, पण सगुण असेल तेव्हा सुद्धा त्याचा महिमा अमितच आहे. निर्गुण महिम्यामध्ये मितीला प्रवेशच नसल्याने अमित तो आहेच, पण सगुण महिमा नित्य कसा आहे, वर्धिष्णू आहे, अनंत असल्यामुळेच सगुण महिमा सुद्धा त्याचा अमित आहे. हे विश्वच सगुण आहे, परमात्म्याचा ते विक्रमच आहे आणि तो स्वभावतः अनंत आहे. 516 नाम सुद्धा आपण अमित विक्रम म्हणजे श्लोक 68 मध्ये बघितलं होतं. आता हे 81व्या श्लोकात 641 नाम विरुक्ती झालेली आहे पुन्हा पुन्हा, पण त्यानिमित्ताने भगवंताच्या गुणाचं दर्शन आपण यातून घेतो आहे.